नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा. भावी नगरसेवक, नेते मंडळी लागली आता कामाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी नेते विमानतळावर. गडकरींनी आस्थेने चौकशी केली माजी खासदार धोत्रे यांची. मनपा करदात्या जनतेच्या खिशातून पैसे उकळणार. हद्दवाडीच्या भागात टँकर लॉबीसाठी पायघड्या घालणे सुरू. अकोला आणि वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. भरपाई मिळेल काय प्रश्नच. शहरातील रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा. हॉकर झोनकडे मात्र किरकोळ विक्रेत्यांचे दुर्लक्ष. आता सविस्तर बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांनी कामे सुरू केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. अकोल्यात या निवडणुकीने अनेकांचा राजकीय उदय होईल आणि नवे राजकीय समीकरण तयार होतील. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशी मोर्चेबांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्याच्या आत घ्या असे महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणुका आयोगाला काम करावे लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो, निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 4 महिन्याच्या आत होणार असल्याने राजकारणातील ज्युनियर फळीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. निवडणुका 2022च्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घ्याव्यात. बंधिता आयोगाच्या अहवालानंतर ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या. कोर्टाने हेही स्पष्ट केलं आहे की हा आदेश अंतिम नाही आणि बंधिया आयोगाविरोधातील याचिकांवरील निर्णयांवर या निवडणुकांच्या वैधतेचा पुनर्विचार होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहेत. महाराष्ट्र शासनाला तशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश दिलेले निश्चित योग्य आहेत. कारण मागील 3 ते 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाही आहेत आणि हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल दिला हा निश्चितच योग्य आहे आणि त्याचे सर्व राज्यस्तरावर स्वागत केले जात आहे. आणि अकोला मनपा क्षेत्रामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 ते मागील 4 वर्षापासून घेण्यात आलेल्या नाही आहेत आणि ह्या निवडणुका घेतल्या तर निश्चितच ह्या लोकशाहीला योग्य ठरेल, पूरक ठरतील आणि येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामधून नगरसेवक जे निवडून येतील त्यांनी निश्चितच अकोला शहराचा विकास करावा अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून मी करत आहे. आज रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की 4 महिन्याच्या आतमध्येच महानगरपालिकेने निवडणुका लढवण्यात याव्या. परंतु आतापर्यंत एकही नगरसेवक आहे तर नाही, तर देखरेखी काही ना रस्त्याची साफसफाई होत आहे ना नाल्यांची साफसफाई. विकास म्हणून ठप्प झालेला महानगरपालिकेच्याकडून. आणि आता 3-4 दिवसाआधीच अनुप सरांनी सिटी बसेस जे येऊ राहिल्या, ई बसेस ह्यासुद्धा आता त्यांनी मुहूर्त काढलं 2-3 दिवसाआधीच. परंतु मी एक अकोलेकर म्हणून ज्या महानगरपालिकेच्या सुखसुविधांपासून आज अकोला शहरवासीकर वंचित आहेत, दूर आहेत आणि टॅक्सच्या नावाखाली सर्व पैसा गोळा करणं लावलेलं तर आहेच आहे. परंतु आता या 4 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन निवडून घेतल्यानंतर सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून जे निवडून येतील ते काय काम करतील काय नाही, आता याच्याकडे सर्व अकोलेकरांचं लक्ष वेधलेलं आहे. कारण विकास काम पूर्ण टोटली ठप्प आहे. बघू शकतो तुम्ही परिसराच्या आतमध्ये ते केर कचरा सगळीकडे घाण आहे. पूर्ण अकोल्यामध्ये तरी पाहिलं पूर्ण अकोल्यामध्ये तुम्हाला घाणे साम्राज्य दिसेल.
तो कम से कम अकोला महानगर पालिका का एखादा ऐसा योजना के उसने कुछ काम करे। अभी इसका ठप काम हुआ है कि जहाँ वहाँ गंदगी घान कचरा और साफ सुथरी करो बोलते, कोई साफ सुथरे सब टैक्स जमा कर रहे हैं बस घर में ही रख रहे हो। कुछ भी काम का विकास के नाम से सब ठप ही हो रहा है। आमच्या इकडे नाल्याची एवढी परिस्थिती खराब आहे जुना शहरमध्ये, नाले नाही काढा तर झाड झुडे नाही, काहीच नाही, लाईट नाही, काही नाही, संडास बाथरूम सरकारी आहेत त्याच्यातही लय गंदगी आहे, नळ नाही, आज 10 दिवस झाले नळ नाही आहे। टॅक्स एवढं लावून दिलं नळाचं, म्हणजे 17,500 रुपये टॅक्स आहे मला नळाचं पेक्षा। तेवढं पाणी वापरलं नाही, घराचं भरलं मी आता 28 तारखेला, मागच्या महिन्यात 28 तारखेला भरलं मी। काही ना काय ते डिस्काउंट दिलं त्याच्यात नळाचे पैसे भरले आम्ही त्याच्यामध्ये। इलेक्शन आणून काही अर्थ नाही सर, कामं करायला पाहिजे, कामं नाही होऊन राहिले, काही नाही होऊन राहिले। आता नळाचे पाईपलाईन फुटलेली घरासमोरली, अजून सुधारायला कोण नाही आलं। आज 20 दिवस झाले आणि 15 दिवस झाले आमच्या शंकरनगर अकोटफाईलमध्ये नळ नाही आहे, त्याची खूप समस्या आहे आता। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात बांधलेल्या विविध महामार्गाची पाहणी करण्यासाठी अकोल्याला भेट दिली। या दरम्यान त्यांनी माजी खासदार संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। यावेळी धोत्रे कुटुंबासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंगळवारी अकोला दौऱ्यावर होते। सकाळी त्यांचे अकोला येथील शिवणी विमानतळावर आगमन झाले। त्यांचे आगमन झाल्यानंतर जिल्हा प्रशासक आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली। त्यानंतर गडकरी माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी खासदार संजय धोत्रे यांच्या घरी गेले। गेल्या काही वर्षापासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे। ते दीर्घकाळ अंथरुणाला खिळल्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत। आज नितीन गडकरी यांनी धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। यावेळी धोत्रे कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते। जलप्रदाय विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अकोला शहरात कृत्रिम पाणी टंचाई आहे। त्याचा सर्वाधिक फटका हा हद्दवाढीच्या भागांना बसत आहे। हद्दवाढीच्या भागात पाणी समस्या निर्माण करत टँकर लॉबीला खुश करण्यासाठी महापालिकेत बैठकींना वेग आला आहे। महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या बोगस नियोजनामुळे अकोलेकरांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे। महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अकोलेकरांवर हे ओझे आले असून एकीकडे महापालिकेला निमूट टॅक्स देणारा पूर्व झोनमधील करदाता यात भरडला जात आहे। दरम्यान महापालिकेने मोफत टँकर उपलब्ध करून देण्याची गरज असताना टँकर लॉबीसाठी राजकीय नेते मंडळी पुढे सरकली आहे। अकोलेकरांची लूट सुरू झाली आहे। महापालिका जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे अकोलेकर हैराण असून पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। हद्दवाढीच्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याकडे जाणीवपूर्वक दबाव वाढला असून यासाठी सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा चुराडा आता महापालिकेत होणे सुरू झाले आहे। जलप्रदाय विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अकोलेकर तहानलेले राहतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। सोमवारी रात्री जिल्ह्यातील काही तालुक्यांना वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला। बार्शी टाकळी आणि तेल्हारा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, तर तेल्हारा तालुक्यात केळीच्या बागा जोराच्या वाऱ्यामुळे कोसळल्या। केळी व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। बार्शी टाकळी महान रस्त्यावर वाऱ्यामुळे झाडे रस्त्यावर कोसळली होती, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता। या परिस्थितीत काही युवकांनी पुढाकार घेत झाडांच्या फांद्या हटवून वाहतुकीचा रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली। वेगाच्या वाऱ्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता। काही ठिकाणी पावसाची सर झाल्याचे वृत्त आहे। अमरावती विभागात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती। नुकसान झालेल्या बागायतीदारांनी भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे। एप्रिल महिन्यात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही। जिल्ह्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत। नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे। वातावरणात बदल झाल्यामुळे तापमान कमी झाले आहे। सोमवारी तर पारा 41 अंशापर्यंत खाली आला, तसेच रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे मंगळवारी सकाळी गार वारे वाहत होते। वातावरणात होत असलेला बदल जाणवणारा आहे। सोमवार 5 मे रोजी वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला। पावसासह झालेल्या गारपिटीमुळे वाशिम आणि रिसोड तालुक्यात उन्हाळी पिकांचे आणि फळांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे बाधित भागांचे पंचनामे करून प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांसाठी मदतीची मागणी होत आहे।
वाशिम जिल्ह्यात काल 5 मे रोजी दुपारी अचानक हवामान बदल झाला आणि अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। दरम्यान वाशिम आणि रिसोड तालुक्यात जोरदार पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। यामुळे तालुक्यातील शेलू खडसे, बोरखेडी, पिंपळखेड, चांभा, गणेशपूर आदी गावातील उन्हाळी मूग आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। याशिवाय काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यादरम्यान मंडप आणि शामियाना उडून जाण्याच्या घटनाही घडल्या। अचानक आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा नवीन संकटात सापडला आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे। पाहूया बेमोसमी पावसामुळे झालेले नुकसान। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शहरात शेलार फाईल परिसरात खुशी हिचे वास्तव्य असून वडिलांना पाणीपुरी बनवण्यासाठी मदत करून खुशीने 12वी मध्ये 74% गुण प्राप्त केले। स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी खुशी संतोष काची हिने नियमित अभ्यासातून यश मिळवले। पहाटे 4 वाजता उठून आई-वडिलांसोबत पाणीपुरी बनवण्याच्या व्यवसायाला हातभार लावला। अभ्यासाला वेळ काढून खुशीने 12वी मध्ये यश संपादन केले। महाविद्यालयात नियमितपणे तासिकेला हजर राहून विद्यार्थ्यांमधील ग्रंथालयाच्या पुस्तकांचे वाचन करून तिने हे यश प्राप्त केल्याचे तिने सांगितले। तसेच महाविद्यालयीन खेळात भाग घेऊन तिने क्रीडा गुण सवलत सुद्धा प्राप्त केले आहे। खुशीला 600 पैकी 444 गुण मिळाले असून तिच्या गुणांची टक्केवारी 74% आहे। 10वी मध्ये सुद्धा तिने 75% गुण प्राप्त केले होते। खुशीचे वडील आणि 2 काका तिघे भाऊ मिळून पाणीपुरीचा व्यवसाय करतात। सकाळी घरी पाणीपुरी तयार करून दिवसभर पाणीपुरी चिल्लर विक्रेत्यांना विक्री करतात। यामधून त्यांना 500 ते 700 रुपये मिळकत मिळते। हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे कुटुंब संयुक्त आनंदी जीवन जगत आहे। मेरा नाम खुशी संतोष काची। मेरे को 12वीं में 74% मिले हैं। तो मेरे जो मेरे को यश मिला उसके पीछे कॉलेज के सर लोगों का, मेरे मम्मी पापा का, सबका आशीर्वाद है। और मेरे घर पे पानीपुरी का बिजनेस है। वो बिजनेस करके ट्यूशन वगैरह ये सब करके मैंने पढ़ाई करी और मेरे को जितने भी परसेंटेज आए वो मेरे को बहुत अच्छे आए और मेरे को आगे भी और अच्छी पढ़ाई करने की है। इसके लिए मेरे मम्मी पापा का बहुत सपोर्ट है। कॉलेज में भी रेगुलर में जाती थी और रेगुलर लेक्चर होते थे और सर लोग भी सब बहुत अच्छे थे। उन्होंने बहुत अच्छे से पढ़ाया। उनके वजह से आज मुझे इतने परसेंटेज आए। और हमारी फाइनेंशियल कंडीशन इतनी नहीं है कि मैं आगे और भी अच्छा एजुकेशन दे सकूं। फिर भी मैं ट्राई करूंगी। मुझे आगे और अच्छा एजुकेशन लेना है और कुछ करना है देश के लिए और मैं करके बताऊंगी। सकाळी 4 वाजता मी उठत होती आणि 4 ते 5 मी अभ्यास करत होती। 5 ते 8 वाजेपर्यंत घरातील कामं करत होती। 8 ते 11:30 कॉलेज करत होती। 12 ते 2 ट्यूशन करत होती। मग नंतर दुपारी घरातले काम, मग संध्याकाळी अजून अभ्यास करत। ठीक आहे, पण एवढा जास्त नाही है। फाइनेंशियल कंडीशन खूप जास्त चांगली नहीं है। सर ये तो सबसे पहले उसके जो सर लोग हैं कॉलेज के, उनको बहुत बहुत धन्यवाद। उसको अच्छा गाइडेंस दिया, अच्छी पढ़ाई लिखाई करे और टाइम पर उसको बोलते गए क्या करना कैसा करना और घर का काम करके भी उसने इतना अच्छा सक्सेस मिला।
इसके लिए उसको भी बहुत शुभेच्छा आगे के लिए। उसको आगे भी हम अच्छा एजुकेशन देने का प्रयास करेंगे क्योंकि पढ़ाई में बहुत अच्छी है वो, इसलिए हम आगे भी उसका पढ़ाई के लिए करेंगे, हमसे जितना प्रयत्न होता उतना करेंगे। आप महापालिकेने आउटसोर्सिंग देताना नियमबाह्य ठेका सोमवारी हायकोर्टात रद्द झाला। आता नव्याने टेंडर काढताना ते स्थानिक पातळीवर काढत राज्य पातळीवरची स्पर्धा टाळण्यासाठी महापालिकेचा कल आहे। यासाठी मोठा दबाव असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे। दरम्यान टेंडर घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्त करतील काय असा प्रश्न कायम आहे। महापालिकेच्या ज्युनियर ऑफिसरांनी आउटसोर्सिंगचे नियमबाह्य टेंडर देऊ नका असा शेर मारला असताना महापालिकेने खेते यांच्या कंपनीला सुमारे 300 कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगचे काम दिले। या सर्व प्रकरणात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी विभागीय आयुक्त करतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे हे टेंडर रद्द झाल्याने आता महापालिका स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा जुन्याच ठेकेदारांना आउटसोर्सिंगचे काम देण्याची तयारी करत आहे। नव्याने टेंडर काढताना ते राज्य पातळीवर काढले जाणार नसल्याची माहिती असून ते स्थानिक पातळीवर मॅनेज करण्याची तयारी सुरू आहे। दरम्यान हा सर्व प्रकार गंभीर असून राज्य पातळीवर स्पर्धात्मक बोली आउटसोर्सिंग टेंडरमध्ये असण्याची गरज आहे। महापालिकेत आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची राज्य सरकार मंजुरी आकृती बंधनानंतर गरज का असा मूलभूत प्रश्न मात्र अनुत्तरित असून येथूनच मनपातील भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे। इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला येथील डवले ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 12वी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून मोठी झेप घेतली आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये अमरावती बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डवले ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% लागला आहे। यात विज्ञान शाखेतून साई संतोष इंगडे या विद्यार्थ्याने 92.83% गुण मिळवून अकोल्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। अकोल्याच्या डवले ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेत दरवर्षीच्या उत्कृष्ट निकालांची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे। यावर्षी झालेल्या 12वीच्या परीक्षेत मुलींमध्ये रिया खारोडे हिने 91.50% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर समृद्धी देशपांडे हिने 90.83%, वाणिज्य शाखा आणि कुमारी रिया कस्तुरे हिने 90.50%, कुमारी अंजली जोगी हिने 90.17%, हृदय बाचुका याला 90%, कुमारी वैष्णवी हुरबडे हिला 89.67% यांनीही उत्तम यश मिळवले आहेत। यासोबतच किशन तिवारी 89.33%, कुमारी श्रुती कोलते 88.50%, चंदन नारदे 88.50%, शहनवाज मेमम 87.33%, कुमारी श्रेया अग्रवाल 87.17%, मंदार बाहेकर 87%, श्रीपाद पटोकार 86.83%, कृष ताकवाले 86.67%, कुमारी जान्हवी साठवणे 86.33%, दीप अग्रवाल 86.17%, कुमारी खुशी बजाज 85.67%, कुमारी आर्या पांडे 85.50%, मान्यता झवर 85.50%, पार्थ ठाकरे 85.17%, अमिश पाठक 85%, जियाउल्लाह खान याला 85%, अद्वैत पाठक 84.83%, कुमारी माही गडपायले 84.83%, वेदांत नरेंद्र लखाडे 84.67%, चेतक चौधरी 84.50%, कुमारी श्रेया फोगल 84.50%, वेदांत माहोरे 84.33%, कुमारी पलक चांडक 84%, कुमारी आर्या जैन 83.67%, कुमारी ज्ञानेश्वरी मारशेठवार 83.57%, ऋग्वेद राजेंद्र लखाडे 82.50%, अथर्व जसानी 83.50%, धैर्य सारडा 80.33% आणि पद्मकांत बोंडा 83.33% यांनीही गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डवले ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रकाश डवले, सचिव
श्रीमती मृणाल डवले, संचालक डॉक्टर अभिजित डवले, उपप्राचार्य श्रीमती वैशाली निवाणे, प्राध्यापक कविता बाळिंके, प्राध्यापक प्राची घिणमिणे, प्राध्यापक श्वेता फतेह, प्राध्यापक वरुची खेडकर, प्राध्यापक श्रद्धा देशपांडे, प्राध्यापक स्वाती बरोडे, प्राध्यापक रंजनी पांडे, प्राध्यापक एथिका दुबे, प्राध्यापक दीपाली चिकटे, प्राध्यापक पारिजात खराबे, सागर लोखंडे, श्याम सुलताने, किशोर स्वर्गे आदींनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला। अकोला महापालिका क्षेत्रात अनेक वेळा हॉकर झोन निश्चित करण्यात आले। हॉकर झोन असे पडले आहेत, लघु व्यावसायिक रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय करत आहेत। यामुळे वाहतुकीची समस्या दिवसांदिवस गंभीर होत चालली आहे। शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण वाढले आहे। असे असतानाही मनपा प्रशासनाकडून ठोस नियोजन करण्यात ढिलाई होत आहे। अकोला मनपाने खुले नाट्यगृहाजवळचे मैदान, जठारपेठ परिसरातील मनपा शाळा क्रमांक 5वी मोकळी जागा आणि अन्नलाल शाळेची जागा हॉकर झोन म्हणून निश्चित केली आहे। पण या तिन्ही ठिकाणी व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी तयार नाहीत। मनपाचा अतिक्रमण हटाव विभाग नियमितपणे रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटवतो, पण काही मिनिटातच या कारवाईनंतर रस्त्याच्या कडेला पुन्हा अतिक्रमण होते। इतकेच नव्हे तर मनपा इमारतीची सुरक्षा भिंतही अतिक्रमणाने वेढली आहे। अतिक्रमण हटाव दलाच्या कथित अर्थपूर्ण कारवाईमुळे समस्या सुटण्याचे नाव घेत नाही। याच कारणामुळे लाखो रुपये खर्चून निर्माण केलेले हॉकर झोनमध्ये व्यवसाय करण्यासाठी कोणताही व्यावसायिक तयार नाही। हे पाहता या अतिक्रमण धारकांवर कठोर कारवाई करून त्यांना हॉकर झोनमध्येच व्यवसाय करण्यास भाग पाडले जावे अशी मागणी नागरिक करत आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा, भावी नगरसेवक नेते मंडळी लागली आता कामाला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी नेते विमानतळावर। गडकरींनी आस्थेने चौकशी केली माजी खासदार धोत्रे यांची। मनपा करदात्या जनतेच्या खिशातून पैसे उकळणार, हद्दवाडीच्या भागात टँकर लॉबीसाठी पायघड्या घालणे सुरू। अकोला आणि वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भरपाई मिळेल काय प्रश्नच। शहरातील रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, हॉकर झोनकडे मात्र किरकोळ विक्रेत्यांचे दुर्लक्ष। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।